मॅडम, मी तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुमची कमतरता नेहमी भरून काढत जाईन. विधवा झाल्यानंतर आज पहिल्यांदा मी एका तरुण मुलाला बहाण्याने माझ्या बेडरूममध्ये बोलावलं होतं. अशा अवस्थेत बेडवर झोपायला मला लाज वाटत होती. त्याच्या आणि माझ्या वयात खूप अंतर होतं. ती चूक मी कधीच विसरणार नाही. कारण मी ज्याला लहान समजत होते त्याने तर मी विधवा होऊन जवळजवळ 14 वर्ष झाली होती. इतक्या दिवसात मी कधीच कुठल्याच परपुरुषाकडे आकर्षित झाले नव्हते. माझ्या नवऱ्याच्या अचानक मृत्यूमुळे मी त्यांचा बिझनेस सांभाळण्यात आणि माझ्या मुलाला सांभाळण्यातच जास्त वेळ घालवत होते. मी कधीच माझ्या इच्छांकडे लक्ष दिलं नाही. त्याचवेळी आमचा सगळ्यात जुना नोकर काम सोडून निघून गेला होता. त्यामुळे आता नवीन नोकर ठेवावा लागणार होता. मी त्यालाच सांगितलं की तुमच्याच बघण्यातला कुणी चांगला माणूस असेल तर बघा. मग त्याने एक मुलगा आणला. त्याचं नाव महेश. मला महेश पहिल्या नजरेतच चांगला वाटला. मी पण त्याला विश्वासाचा माणूस म्हणून कामावर ठेवून घेतलं. तो खरंच चांगला होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो माझ्या मुलासोबत ऑफिसमध्ये असायचा आणि संध्याकाळी आणि कॉलेजला जायचा. रात्री जेवण करून आम्ही दिलेल्या छोट्या खोलीत जाऊन झोपायचा. मला त्याची सवय झाली होती. माझा दीर परदेशात होता. काही दिवस ते भारतात आले. त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाला सांगितलं की तू माझ्यासोबत परदेशात चल. तिकडे बिझनेसची पदवी घे. माझ्यासोबत राहिलास तर तुझी चांगली देखभाल होईल. तो तर माझा एकुलता एक मुलगा होता आणि तो माझ्यापासून लांब जावा असं मला अजिबात वाटत नव्हतं. त्याने त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळावा असं मला वाटायचं. पण आपल्या काकांचं ऐकून त्याने परदेशात जायचं ठरवलं आणि तो सगळा बिझनेस माझ्याकडे सोपवून परदेशी पुढील शिक्षणासाठी निघून गेला. तो गेल्यावर मी आता पूर्णपणे एकटी पडले होते. अशात मला जर कोणाची साथ होती तर ते माझा नोकर महेशची होती. महेश त्याच्या गरिबीला कंटाळला होता आणि त्याला पण कुणाची तरी मदत पाहिजे होती. माझा मुलगा गेल्यावर त्याने मला धीर दिला. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला कधीच नाराज होऊ देणार नाही. त्याचं ते बोलणं ऐकून मला थोडं बरं वाटलं. मी माझ्या खोलीत बसून मुलाच्या आठवणीत रमले होते. तेवढ्यात मला माझ्या दुःखात सोबत द्यायला म्हणून महेश तिथे आला. मी दुःखी असल्याचं त्याने बघितलं आणि मला थोडा धीर दिला. माझा मुलगा परदेशात जाऊन आता 4 वर्ष झाली. या 4 वर्षात महेश पण चांगलाच मजबूत माणूस बनला होता. आता तो लहान राहिला नव्हता. त्याच्याकडे बघून मला वाटू लागलं की त्याने माझ्याजवळ येऊन माझ्याशी 2 प्रेमाच्या गोष्टी बोलून माझं दुःख हलकं करावं. पण त्याच्यात आणि माझ्यात जी दरी होती ती पार करणं त्याला अवघड होतं. कारण तो नोकर होता आणि मी मालकीण. त्या दिवसापासून मी त्याची काळजी घ्यायला लागले आणि तो पण माझं सगळं ऐकायचा. मला विचार येऊ लागला की जर मी पुन्हा एकदा नवीन आयुष्य चालू करायचं ठरवलं तर मी अशाच पुरुषाबद्दल विचार केला असता, जो स्त्रीचा आदर करतोच, शिवाय तिच्या मनात काय आहे हे पण जाणतो. पण आयुष्याच्या या वळणावर मी असा विचार पण करू शकत नव्हते. कारण माझा मुलगा आता मोठा झाला होता आणि माझं वय पण 44 झालं होतं. त्यामुळे असा विचार करणं माझ्यासाठी एक स्वप्नच होतं. माझ्या आणि महेशच्या वयात खूप मोठा फरक होता. तो तर आता माझ्या मुलाच्या वयाचा होता. महेश आता 21 वर्षाचा झाला होता. त्याने माझ्या प्रत्येक दुःखात माझी साथ दिली होती. त्यामुळेच मला असा मजबूत सहारा मिळाला होता जो प्रत्येक एकट्या बाईला पाहिजे असतो. माझ्याकडे भरपूर धनदौलत होती, पण कधीकधी पैसा असून देखील काही गोष्टी आपण त्या विकत घेऊ शकत नाही. महेश आता माझी चांगली काळजी घ्यायचा आणि त्यामुळेच की काय माझ्या मनात त्याच्याविषयी ती भावना जागी होऊ लागली होती, जी माझ्यासारख्या बाईला शोभत नाही. मी तर एका मुलाची आई बनले आणि लगेच विधवा झाले. त्यामुळे माझ्या इच्छा, आकांक्षा अपूर्णच राहिल्या. पण त्याच भावना
उफाळून वरती येऊ लागल्या होत्या. कधी मनात यायचं की मला अजून एक मूल असतं तर बरं झालं असतं. कधी विचार यायचा की मी दुसरं लग्न केलं असतं तर किती बरं झालं असतं. कमीत कमी माझ्या आजूबाजूला माझे नातेवाईक तर असते. महेश हिशोब द्यायला यायचा आणि माझ्यासमोर बसायचा. त्याला बघून माझ्या मनात हालचाल व्हायची. पण मी तरी त्याला कसं काय सांगणार होती की मला पण आता पुन्हा नवा संसार करायचा आहे. आता मला कळून चुकलं होतं की विधवा झाल्यावर दुसरं लग्न करून संसार का करायचा असतो. लोक म्हणायचे की विधवा बाईने दुसरं लग्न करून संसार केला म्हणून काही वाईट नाही. पण ही गोष्ट मला चांगली वाटत नव्हती. मला अशा लोकांचा राग यायचा की हे लोक माझ्यासमोर असं का बोलत असतील. विधवा होणं म्हणजे काही गुन्हा होता का. माझ्याजवळ धनदौलत, स्वतःचं घर, मुलगा होता. त्यामुळे मला कुणाची गरज नव्हती. पण नंतर विचार आला की बाईचा सगळ्यात महत्त्वाचा सहारा म्हणजे त्याचा जीवनसाथी असतो. एक दिवशी मी आणि महेश भाजी आणायला गेलो होतो. एका सिग्नलला गाडी थांबवली. तेवढ्यात एक भिकारी आमच्या गाडीजवळ आला आणि पैसे मागत म्हणाला, देऊ तुमची जोडी कायम अशीच ठेवू. मी त्याला पैसे दिले आणि गाडी पुढे घेऊन गेले. मी हळूच एका नजरेने महेशकडे बघितलं तर तो थोडा टेन्शनमध्ये होता. मी त्याचं टेन्शन थोडं कमी करण्यासाठी बोलले, आजकाल हे भिकारे पण काय बोलतील याचा काही नेम नाही. आता या वयात कुणी बाई लग्न करेल का. महेश म्हणाला, का नाही मालकीन, तुम्ही या वयात देखील खूप छान दिसता. उलट त्या मानाने मीच तुमच्यापेक्षा मोठा वाटतो. त्याच्या तोंडून हे ऐकताच मला आनंद झाला. मी म्हणाले, प्रत्येकाने आपल्याला टापटीप ठेवलं पाहिजे, आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. पण महेश, तू तर कामात एवढा व्यस्त असतोस की स्वतःकडे लक्ष देत नाहीस. बोलायला म्हणून मी बोलले, पण नंतर माझी मलाच लाज वाटू लागली. तो माझ्याकडे बघून म्हणाला, मॅडम, खरंच तुम्ही तुमच्या वयापेक्षा 10 वर्षांनी कमी दिसता. मी म्हणाले, राहू दे, उगाच काहीतरी बोलून मला वेड्यात काढू नकोस. तो म्हणाला, मॅडम, मी खरं तेच सांगतोय. तुम्ही आजसुद्धा खूप सुंदर दिसता. तुमच्या वयापेक्षा नक्कीच लहान दिसता. तुम्ही आयुष्यात बाकी काही बघितलंच नाही. तुम्ही तर तुमच्या मुलाचा सांभाळ करण्यात आणि बिझनेस सांभाळण्यातच जास्त लक्ष दिलं. अजूनही तुम्ही तुमच्या मर्जीने आनंद मिळवू शकता. हे ऐकताच मी हसत म्हणाले, काय काय सांगतोयस महेश, हे खरंच शक्य आहे का. महेश म्हणाला, मला माफ करा मॅडम, मी माझ्या अवकातीपेक्षा जरा जास्तच बोललो. मी असंच बोलून गेलो. मी म्हणाले, असं काही नाही, पण तूच थोडा विचार कर की आजकाल कितीतरी तरुण मुली विना लग्नाच्या घरात बसल्या आहेत आणि माझ्यासारख्या विधवा बाईशी कोण लग्न करणार. हे ऐकून तो थोडा वेळ गप्प बसला. त्यानंतर तो म्हणाला, तुम्हाला जर राग येणार नसेल तर एक बोलू का. मी म्हणाले, हो बोल की. तो म्हणाला, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. मला तुम्ही पसंत आहात. जर का तुमची इच्छा असेल तर. हे ऐकून मी त्याच्याकडे बघतच राहिले. मी कधी विचार पण केला नव्हता की मला त्याच्याकडून अशी ऑफर येईल. मी काही न बोलता गप्प बसले. तो पण काही वेळ गप्प राहिला. मग म्हणाला, मॅडम, मला माफ करा. मी तुमच्याशी असं बोलून मला फार वाईट वाटत आहे. मी स्वतःवर कंट्रोल केलं. हृदयाच्या धडधडीला ताब्यात ठेवत मी त्याला म्हणाले, मी नाराज नाही. महेश, तू खरंच चांगला आहेस, पण आपल्या दोघांच्या वयात खूप अंतर आहे. तू भावनेच्या भरात बोलतोयस, पण भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयावर नंतर पश्चाताप होतो. तो म्हणाला, मी हे भावनेच्या भरात अजिबात बोलत नाही. मी म्हणाले, महेश, माझ्या आणि तुझ्या वयात इतकं अंतर आहे की मी आता बाळाला जन्म पण देऊ शकत नाही. माझं वय आता त्या पलीकडे गेलं आहे. उलट तुझ्या वयाची मुलं लग्न करून मुलं बाळासाठी धडपडत असतात. तो म्हणाला, तुम्हाला तर मुलगा आहेच आणि मला मुलाबाळांची काही काळजी नाही. मला वाटलं बहुतेक याचा डोळा माझ्या इस्टेटीवर आहे. मी म्हणाले, तू विचार करून सांग. मी पण विचार करून सांगते.
मी तर चांगलीच अडचणीत सापडले होते. एक मन म्हणत होतं की होकार दे, तर दुसरं मन म्हणत होतं की नाही म्हण, कारण तुझं वय आता निघून गेले आणि आजकाल कुठल्याच पुरुषावर विश्वास नाही ठेवू शकत. बरेच जण धोका देतात, मग त्यानंतर बरेच दिवस आम्ही गप्पच होतो. पण ही शांतता मला आतल्या आत खात होती. आता मला रात्रीची झोप लागायची नाही. माझं मन त्याच्यासाठी बेचैन व्हायचं आणि प्रेम वाढू लागलं होतं. तेवढ्या मोठ्या घरात आता महेशशिवाय दुसरं कोण होतं? त्याच्यावरच माझी सगळी जबाबदारी होती. मला दवाखान्यात घेऊन जाणे, माझी औषधं आणून देणं, ही सगळी कामे तोच करायचा. तेव्हा माझ्या मनात यायचं की एकट्या बाईला पुरुषाची किती आवश्यकता असते, नाही का? महेशवर माझं प्रेम नाही, पण तो माझी गरज बनला होता. त्याने त्याच्या मृदू स्वभावाने माझ्या मनात नोकर नाही तर एक जीवनसाथी म्हणून जागा बनवली. मी त्याच्याबद्दल जरा जास्तच विचार करू लागले. त्यामुळे झालं असं की माझं बिझनेसकडे दुर्लक्ष झालं. मी सगळी जबाबदारी महेशला देऊन टाकली. एकदा माझं डोकं खूप दुखत होतं आणि मी माझ्या हातानेच डोकं दाबत होते. तेवढ्यात महेश आला. त्याच्या हातात ऑफिसच्या काही फाईल होत्या. त्याने खोलीत यायची परवानगी मागितली. मी त्याला म्हणाले की त्या फाईली मला इथेच चेक करू दे, पण माझं डोकं दुखत होतं. तो माझ्याजवळ येऊन बसला आणि त्याने फाईली बाजूला ठेवत विचारलं, मी तुमचं डोकं दाबून देऊ का? मी नको म्हणाले. तरी पण त्याने माझे डोके दाबायला सुरुवात केली आणि म्हणाला की फाईली आता उघडू नका, उद्या दिला तरी चालतील. त्याने डोकं दाबताच मला बरं वाटलं. मी विधवा झाल्यापासून आजपर्यंत मी कधीच दुसऱ्या पुरुषाकडे नजर वर करून बघितलं नव्हतं. पण कधीकधी एखादी कमजोर वेळ अशी येते की जी आपलं पाऊल चुकीच्या दिशेने घेऊन जाते. मी डोळे झाकून तशीच पडून राहिले होते आणि मला काही शुद्ध नाही असं दाखवलं. माझ्या डोक्यात काय चालू आहे हे महेशने ओळखलं. तो जाताना मला म्हणाला, मॅडम तुमची तब्येत ठीक नाही, तुम्ही आराम करा, या फायली मी सकाळी घेऊन जाईल, असं बोलून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो आलाच नाही. तिसऱ्या दिवशी पण तो आला नाही. म्हणून मग मी शेवटी त्याला फोन केला. तेव्हा तो म्हणाला, ऑफिसवरून येताना आज तुमच्याकडे येतो. मला वाटलं तुमची तब्येत ठीक नाही, तुम्ही आराम करत असाल. इकडे ऑफिसमध्ये सुद्धा खूप कामं आहेत. त्याच्या बोलण्यावरून मला असं जाणवलं की बहुतेक आता तो घरचं काम सोडेल. संध्याकाळी तो आला. काही फाईली चेक करून द्यायच्या होत्या आणि सह्या घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या आणि तो म्हणाला, मॅडम तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. अजून तुम्हाला निर्णय घ्यायला भीती वाटते आहे का? बहुतेक तुमचा माझ्यावर विश्वास नाही. काही प्रॉब्लेम नाही. आपल्या दोघात असं काही बोलणं झालं आहे ते मी विसरतो. तुम्ही पण तुमच्या बिझनेसमध्ये थोडं लक्ष द्या आणि पहिल्यासारखं ऑफिसला जात जा. माझ्या मुलाने बरेचसे पैसे ऑफिसमधून मागवले होते. आता मी जास्त लक्ष देऊ लागले. मी हळूहळू सगळ्यातून बाहेर आले, पण त्याचा विचार डोक्यातून जात नव्हता. इच्छा नसताना देखील माझ्या तोंडून निघालं की मला महेशची गरज आहे. देव माझ्या मुलाला चांगली बुद्धी देईल. मला माहीत आहे की आता मला नवीन संसार करायचा आहे. मी महेशला सांगितलं की तुझा विचार केला तर असं वाटतं की यात तुझं नुकसान होईल, माझं नाही. तो म्हणाला, आता मी सगळा विचार करूनच हा निर्णय घेतला. मी म्हणाले, पण मी माझ्या मुलाला काय आणि कसं समजावून सांगू की या वयात मी दुसरं लग्न करत आहे? महेश म्हणाला, हे सगळं तुम्ही तुमच्या दिराला सांगा, तो समजू शकतो. मी हिम्मत करून माझ्या दिराला फोन करून सगळं सांगितलं. त्यावर त्यांनी मला सांगितलं की काही अडचण नाही, तुम्ही मुलाची काळजी करू नका, मी त्याला सांभाळून घेईन. पण बिझनेस तुम्ही स्वतः चालवायचा. तुम्ही स्वतः मालकीण बनून राहा. दुसऱ्या कोणाला मालक बनू देऊ नका, नाहीतर स्वतःहून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल. मग त्यांच्या परवानगीने मी महेशसोबत लग्न केलं. माझ्या दिराने माझ्या मुलाला सांभाळून घेतलं, पण त्याला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती की मी या वयात दुसरं लग्न करत आहे, ते पण महेशसोबत. याने
रागात येऊन माझ्याशी सगळी नाती तोडून टाकली. काही वर्षांनी तो भारतात आला आणि त्याने सगळा बिझनेस स्वतःच्या नावावर केला. मला घर आणि काही दागिने देऊन बाकी सगळं त्याने स्वतःकडे घेतलं आणि निघून गेला. माझ्या मुलाने बिझनेस सांभाळला हे बघून मी खुश झाले, पण फक्त एक रुखरुख होती. त्याने माझा स्वीकार केला असता तर बरं झालं असतं. महेशला माझ्या इस्टेटीमध्ये जरा देखील लालसा नव्हती. त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. हे पाऊल उचलून मी माझा मुलगा जरूर गमावला, पण महेशसारखा निस्वार्थी जोडीदार मला मिळाला होता. त्याने आमच्या दोघांच्या वयातलं अंतर माहीत असून देखील माझ्यासोबत लग्न केलं. तो माझी खूप काळजी घ्यायचा. मला जरा देखील कसला त्रास होऊ देत नव्हता. त्याने माझ्या प्रेमापोटी स्वतःच्या इच्छांचं बलिदान दिलं होतं.